दिवाळीतल्या चकल्या शिल्लक आहेत काय? चला काय करायचं सांगतो तुम्हाला. त्यासाठी एक कांदेश, एक टमाटे, असली तर शेव, शिळी किंवा ताजी चपाती आणि तुकडं पडलेली चकली. चकलीचा व्हीत असेल तर अजून चुराडा करून घ्या. बाहेर काय पडलं तर लगेच इचून घ्या. कांद्याचा एक बारका टोका काढायचा, मोठ्या टोक्याचं तुकडं करायचं, एक टोमॅटोचं बी तुकडं करायचं. 27 मिक्सरच्या भांड्यात दोघांना एकत्र हनीमूनला पाठवायचं. जरा एकत्र फिरली की झाली बघा एक जीव. आता विकास कामांसारखं जरासंच तेल घ्यायचं, वैयक्तिक गिरवी भाजून घ्यायची सावकाश, चिकल्या तोंडा उडते. पुरावं लागलीच नष्ट करायचं वेगवेगळ्या पद्धतीने. हे तूप किंवा बटर मध्ये भाजले तरी पण चालते बरं का. त्यात घरातली जराशी चटणी टाकायची. मीठ टाकलं नसलं तरी चालते. चकलीत मीठ आहे, चटणीत बी मीठ आहे. चुराडलेली चकली आणि शेव त्यात टाकून घ्यायची. चपातीला चिमटीत धरायची अशी. हलवा आता बिन कट्टाळता. चवीसाठी लिंबू पिंग. ओ बी पडिंग हियर. काढिंग नाहीतर मध्येच कडू लागेल. चला भाजी तयार झालेली आहे. आता चपातीवर त्याचा बांध घालून घ्यायचा असं. आता ह्याच्यावर तुम्हाला जे आवडते ते घाला. सॉस काढताना हळू कुता, नाही तर तुमच्यात मेयोनी चीज असलं तर ते पण घाला याच्यावर. बांधा गटळ पद्धतशीर. आता तव्यावरनं तुपाचा पुतिरा फिरवून खायनावरनं चांगल्या चरचरीत भाजून घेऊया. हा गरगरीत घालायचं कणक आणि घ्यायचं खायला. उघडून बघू नकोस. एकदम जबरदस्त. चकलीची ही रेसिपी जगात पहिल्यांदा मी केली, त्यामुळे फॉलो करा, विचार करायला नाही.